इरफान खान आणि जिमी शेरगिल यांचा बॉलिवूड सिनेमा मधारीमध्ये गृहमंत्र्याच्या एकुलत्या एक मुलाचं रोहनचं अपहरण होतं आणि ते अपहरण त्याच्या बापानंच केलेलं असतं असं सिनेमाचं कथानक आहे। मात्र असाच काहीसा प्रकार खऱ्या आयुष्यात घडलेला आहे। तर मंडळी, नेमकी घटना काय आहे, आरोपीनं मुलाचं अपहरण का केलं, तेच या व्हिडिओमध्ये पाहू। नमस्कार, आपण पाहत आहात विशेष खास। तर मंडळी, राजस्थानच्या जयपूर येथे एका पोलीस ठाण्यात अपहरण झालेला मुलगा अखेरचं आरोपीला भेटतो तेव्हा भावूक दृश्य पाहायला मिळालं। अपहरणकर्त्याच्या मिठीत पडून मुलगा धाय मोकळून रडला तेव्हा आरोपीच्या डोळ्यातून सुद्धा अश्रूच्या धारा आल्या। ही भेट अवघ्या काही सेकंदाचीच होती, मात्र त्यावेळी अनेक जण भावूक झाले। या मुलाला अपहरणकर्त्या आरोपीच्या मिठीतून सोडवत पोलिसांनी त्याच्या आईवडिलांच्या सुपूर्द केलं। त्यानंतर आईवडिलांनी मुलाची विचारपूस केली। ही सर्व घटना एका कॅमेऱ्यात कैद झाली। तर 14 जून 2023 रोजी राजस्थानच्या जयपूर येथून 11 महिन्याच्या मुलाचं अपहरण झालं होतं। अपहरण करणारा हा मुलाच्या आईच्या परिचयाचा होता। तो यूपीच्या अलीगड येथे हेड कॉन्स्टेबल म्हणून काम करत होता। आरोपी तनुज चाहरने त्याच्या 4-5 साथीदारासोबत मिळून पृथ्वीचं त्याच्या घरातून अपहरण केलं। गुन्हा दाखल झाल्यानंतर जयपूर पोलिसांनी सर्वात आधी अलीगडच्या हेड कॉन्स्टेबल तनुज चाहरचा शोध सुरू केला, परंतु आरोपी ड्युटीवर येत नव्हता। या घटनेनंतर यूपी पोलीस दलातून त्याला सस्पेंड करण्यात आलं होतं। तेव्हापासून आरोपी आणि अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी पोलीस अनेक राज्यात धाड टाकत होते, परंतु आरोपीने कुठलाही सुगावा लागू दिला नाही। राजस्थान पोलिसांनी अपहरणकर्त्याची माहिती देणाऱ्यास 25,000चं बक्षीस जाहीर केलं होतं। त्यानंतर एके दिवशी जयपूर पोलिसांना माहिती मिळाली, आरोपी तनुज चाहरने त्याची दाढी वाढवून साधूचा वेश घेत मथुरा वृंदावन मार्गे यमुनेच्या खादर परिसरात झोपडी बनवली आहे। स्वतः साधू बनवून मुलाला कृष्ण बनवून तो फिरत असतो। मग पोलिसांनी सापळा रचला। पोलिसांनीही साधूच्या वेशात भजन गात आरोपीच्या झोपडीत प्रवेश केला, परंतु अपहरणकर्त्याला पोलिसांची भनक लागली। तो मुलाला घेऊन शेतातून पळून गेला। त्यानंतर पोलिसांनी 27 ऑगस्टला शेतात पाठलाग करून आरोपी तनुज चाहरला अटक केली आणि मुलाला ताब्यात घेतलं। दरम्यान जयपूर पोलिसांनी अपहरणकर्त्याकडून मुलाला आईवडिलांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मुलगा अपहरणकर्त्यासोबत जाण्याचा हट्ट करू लागला। त्यावर पोलीस कर्मचाऱ्याने मुलाला त्याच्याजवळ नेलं तेव्हा मुलगा अपहरणकर्त्याला मिठी मारून जोरजोरात रडू लागला। त्यानंतर आईवडिलांना सुपूर्द केल्यानंतरही तो शांत झाला नाही। मुलाला रडताना पाहून अपहरणकर्त्या आरोपीच्या डोळ्यातही पाणी आलं। आरोपीने 11 महिन्याच्या बाळाचं अपहरण केलं आणि 14 महिने त्याचा सांभाळ केला होता। आरोपी 2 वर्षाच्या पृथ्वीला त्याचा मुलगा म्हणून सांगायचा। पोलीस तपासात पृथ्वी आणि त्याच्या आईला सोबत ठेवायचं म्हणून आरोपीने अपहरण केलं होतं असं समोर आलं आहे। आरोपीने मुलाच्या आईवर खूप दबाव आणला होता, परंतु ती ऐकण्यास तयार नव्हती। त्यामुळे आरोपीने हे कृत्य केलं असं सांगितलं जात आहे। तर मित्रांनो, या घटनेवरून आपलं मत काय ते कमेंट करून जरूर नोंदवा।